बालमित्रांनो, स्वाध्याय, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. तुम्हाला कोणता महिना आवडतो आणि का आवडतो? आता याची माहिती तुम्हाला लिहायची आहे. कोणाला पौष महिना आवडत असेल, कोणाला फाल्गुन महिना आवडत असेल, कोणाला चैत्र महिना आवडत असेल, पण तो महिना का आवडतो तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता या कवितेमध्ये आलेल्या मराठी महिन्यांची नावं तुम्हाला सांगायची आहेत. श्रावण, भाद्रपद या महिन्यात कोणते सण येतात? आता कॅलेंडर उघडायचं आणि कॅलेंडरमध्ये चैत्र महिन्यातले सण कोणते, वैशाख महिन्यातले सण कोणते, असं प्रत्येक महिन्याच्या सणांची नावं लिहून आणायची आहेत. समजलं? आता वाक्य दुरुस्त करून लिहायचे आहेत. चैत्र महिन्यात पाऊस पडून सोसाट्याचा वारा वाहतो, असं इथं वाक्य दिलेलं आहे. तर खरोखर तसं असतं का? चैत्र महिन्यात सोसाट्याचा वारा असतो का? असतो नाही. चैत्र महिन्यात हा भराचा असतो, आंब्याला मोहर आलेला असतो. म्हणजे हे चुकलेलं आहे, ठीक आहे, चुकीचं वाक्य दिलेलं आहे आपल्याला. नंतर काय दिले की श्रावण भाद्रपद महिन्यात रणरणत ऊन असतं. आता श्रावण भाद्रपद महिन्यात रणरणत ऊन असतं का? नसतं, चुकीचं आहे हे. श्रावण भाद्रपद महिन्यात तर खूप पाऊस असतो, हे की नाही. श्रावण भाद्रव न्हालेले हिरव्या रंगानं सगळीकडं नटलेले असतं. आणि आश्विन महिन्यात काय म्हणले? पाचोळ्याचे सडे पडलेले असतात. आश्विन महिन्यात पाचोळ्याचे सडे पडतात का? नाही, हेही चुकीचं वाक्य आहे. मग हे वाक्य बदलून आपल्याला लिहायचं आहे. आश्विन महिन्यात पाचोळ्याचे सडे पडत नाहीत. आश्विन महिन्यात काय होतं? निळं ऊन पडतं. आश्विन कार्तिक महिन्यात सगळीकडे पिवळे पिवळे झेंडूची फुलं येतात. समजलं? आता यामध्ये आणखीन एक गोष्ट आपण शिकून घ्यायची आहे, एक वचन आणि अनेक वचन. आता बघा, एक महिना, अनेक महिने, एक फूल, अनेक फुले, एक झाड, अनेक झाडे, एक आंबा, अनेक आंबे, एक पाटी, अनेक पाट्या, एक पुस्तक, अनेक पुस्तके, एक चित्र, अनेक चित्रे. पहा, तुम्ही दिनदर्शिका पाहायची आणि दिनदर्शिकेमध्ये दिनविशेषांची यादी तयार करायची आहे. कोणत्या महिन्यात कोणाचा वाढदिवस येतो तेही लिहून आणायचे. आता तुम्हाला जास्तीत जास्त प्रथम काय करा, उद्या येताना प्रत्येक महिन्यातल्या सणांची यादी तयार करून आणा. पण मराठी महिन्यातल्या सणांची यादी पाहिजे मला. चैत्र महिन्यामध्ये कोणते सण असतात, वैशाख महिन्यामध्ये कोणते सण असतात, असे सणांची यादी तयार करून आणायची. ठीक आहे.